अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्य प्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो. 1865 साली न्यायमूर्ती रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी व ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्यासाठी तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले आणि तेव्हापासून हे संमेलन सुरू झाले. यावेळेसचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 70 वर्षानंतर दिल्लीमध्ये होत आहे. हे संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे. मराठी भाषेचा डंका राजधानीत वाजवण्यासाठी बरीच साहित्यिक कवी मंडळी सज्ज होत आहेत. यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला गेल्यामुळे यावर्षीचे संमेलन पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे. या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी 1600 कवी मधून भारतातल्या टॉप 500 कवींमध्ये आपल्या समाजातील एका सृजनशील रचनाकार युवकाची निवड झाली आहे. या निवडीमुळे अहिल्यानगर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर कविता सादर करण्याची संधी त्यास मिळाली आहे. हा युवक कोण? हा प्रश्न जरूर तुमच्या मनात पडला असेल, तर जाणून घेऊया आपल्या समाजातील पहिल्या बालकवीबद्दल. नमस्कार, मी बालकवी अक्षय चरण सुतापुरे आपल्या समोर एक स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे माझी पहिली कविता. सांज वेळचा सूर्य बघता शब्द लागले सुचायला, करून जुळवा त्यांची कविता घेतली उतरवायला. प्रेम, आठवण, विरह हा अनुभव खूप काही सांगून गेला. लिहिण्या माझी पहिली कविता माझाही आत्मा जागा झाला. जाग्या झालेल्या त्या आत्म्याला सखे आठवण तुझी आली. लिहित होतो कागदावर तुला तेव्हा कविता ही बोलू लागली. बोलणाऱ्या त्या कवितेला मनातून साद घालत गेलो. जे सुचत होतं ते मनातलं फक्त कागदावर उतरवत गेलो. उतरवलेल्या त्या भावना खूप विचार करायला लावतात. अनुभव घेत सगळ्याच गोष्टींचा तुझ्या विचारातही कविता तयार होतात. शब्दांशी जोडलंय नातं आज विचारांची आली लाली. आणि बसल्या बसल्या सांजवेळी पहिली कविता आपोआप तयार झाली. पहिली कविता आपोआप तयार झाली. मनपूर्वक धन्यवाद.